कारेगाव फाटा येथे दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बीड केज महामार्गावर कोरेगाव फाटा या ठिकाणी एक स्कॉर्पिओ गाडी आणि दुसरी रेनॉल्ड डस्टर या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्या पलटी झाल्या आहेत व गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तब्बल 15 फूट खोल नाल्यामध्ये गाड्या जाऊन पडल्या आहेत. यामध्ये दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले असून यावेळी रेनॉल्ड डस्टर गाडीमध्ये बीड तालुक्यातील बहिरवाडी येथील हरिराम सूर्यभान बोबडे व त्यांचा मुलगा पवन हरिराम बोबडे हे जखमी झाले आहेत. यांना यावेळी तात्काळ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ त्यांना बाहेर काढून सुरक्षित उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची घटनास्थळी गर्दी जमली होती.